आणि आता आपण आपल्या पुढच्या कवयित्रीकडे वळूया. त्या आहेत संपदा देशपांडे. त्यांना आधी तर मी अनम्यूट करते आणि नमस्कार संपदा ताई. नमस्कार संपदा प्राची, ताईंबद्दल मृदुलाताई. विशेष सांगावंसं वाटतंय की त्यांचा आपला श्रावण सरी बरसात काव्यसरींची हे पुस्तक घडण्यामध्ये खूप मोठा वाटा होता. त्यांनी या पुस्तकाचं संपूर्ण प्रूफ रिडिंग केलंय. बऱ्याच छोट्या छोट्या मिस्टेक्स किंवा इम्प्रुव्हमेंट्स आम्हाला सुचवल्या आणि खूप खूप धन्यवाद ताई तुला. म्हणून तुला असं वाटत असेल तुझी कविता तुला वाचायला एवढा वेळ का लावते, पण मला तेच हवं होतं की तू शेवटी वाचावी, म्हणजे तुला ह्या पुस्तकाविषयी आम्हाला थोडंसं विचारता येईल. 2 शब्द पुस्तकाबद्दल नक्की बोल, कारण तू संपूर्ण पुस्तक ऑलरेडी बघितलेलं आहेस. आणि मग आपली कविता सादर कर अशी मी विनंती करते. आधी तर सर्वांना या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या समूहाबद्दल आणि मृदुलाताई, प्राची, तुझ्याबद्दल जे सगळ्या सख्यांनी मनोगत आणि हे जे कौतुक व्यक्त केलं त्याला फक्त मी मम म्हणेन. आणि आपल्या या पुस्तकाबद्दल सांगायचं तर मी सगळ्यात जास्ती वाट या पुस्तकाची बघत होते, कारण श्रावण आणि पाऊस हे आपल्या सगळ्यांच्या आवडीचं असतं. श्रावण म्हणजे व्रतवैकल्याचं सण, आणि हे जे संकलन आपलं सगळं कवितांचं झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट संकलन आहे. म्हणजे इतकं सुंदर की ते बाळकृष्णाच्या कविता असोत किंवा अगदी बिल्वपत्र, सागर, सगळ्या कविता अतिशय सुंदर आणि दर्जेदार आहेत. मृदुलाताईंची गणेशावर लिहिलेली सुरुवातीची कविता मला अतिशय आवडली. आणि हे पुस्तक म्हणजे एकदम दर्जेदार पुस्तक झालेलं आहे. आणि म्हणजे मी वाट बघते माझ्या हातात कधी मिळेल असं. लवकरच. खूप सुंदर पुस्तक झालेलं आहे आणि सगळ्याच सख्यांच्या कविता मी रेग्युलर वाचत पण होते पूर्ण महिनाभर, आणि त्या उत्साहाने मी लिहित सुद्धा होते. म्हणजे श्रावणात खरं तर माझी खूप कटकट असते की छे मला नाही जमणार, आज हा उपवास आहे, उद्या तो, पण रोज पहिला शब्द काय आहे हे बघण्याची घाई असायची आणि संध्याकाळपर्यंत कविता सुचायची. पण ते आनंद होता, नवनिर्मितीचा जो आनंद असतो तो मला ह्याच्यामध्ये मिळाला श्रावण महिन्यात, आणि त्याबद्दल मी तुमच्या दोघींची खूप आभार मानते. आपल्याला धन्यवाद एक ताई. विषय दिलेला बिल्वपत्र, तर बिल्वपत्र या विषयावर मी माझी बिल्वपत्र महात्म ही अष्टाक्षरी रचना सादर करते. या रचनेमध्ये मी एक छोटीशी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय की बेलाचं पान का महत्वाचं आहे. क्षीरसागराच्या मध्ये थोर मंथन जाहले, निघे अमृत पवित्र, सवे विष प्रकटले. हलाहल तापदेई, शिवशंकरे प्राशिले. नाम निळकंठ त्यांसी, सर्व देवतांनी दिले. हलाहल विष थोर अंगी अग्नी भडकला. लाही लाही होई जीव, हर अतीव त्रासला. बिल्वपत्र शिरी येता, विष क्षणी उतरले. शांत होई दाह तेव्हा, देव प्रसन्न पावले. पूजा बिल्वपत्रानेच कोणी माझी नित्य करी. मिळे आशिष सदैव, कृपा माझी त्याच्यावरी. बिल्वपत्र प्रिय शिवा, मिळे नाव आशुतोष. दान देई आरोग्याचे, लाभे मना परितोष. शेवटचं कडवं घेते. श्रावणाच्या सोमवारी रुद्रा बिल्वपत्र वाहू. श्रावणाच्या सोमवारी रुद्रा बिल्वपत्र वाहू. विष काढू कटुतेचे, शांत समाधानी राहू. धन्यवाद. खूप खूप सुंदर. तुला काय बोलताय? नाही नाही, तुम्ही काय बोलायला माझी योग्यताच नाही इतक्या सुंदर कवितेनंतर. संपदा, तू जेव्हा बोललीस की मी सर्व सख्यांनी बोललेलं आहे आणि मी त्यालाच मम म्हणते, तर तुझ्या मनातल्या भावना आमच्यापर्यंत अशाही पोचल्या. पण त्याही आधी जेव्हा रुचा मॅडमनी काल आधी सुरुवातीला सांगितलं की काल माझं आणि संपदा देशपांडे यांचं बोलणं झालं आणि त्यांनी मृदुलाताईंविषयी आणि प्राचीविषयी भरभरून सांगितलं, तेव्हा ते तुझ्या मनातल्या भावना त्यांच्या वतीने आमच्यापर्यंत अधिक चांगल्याच प्रकारे पोहोचल्या होत्या. त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
दुसरे आणि पुढचे धन्यवाद प्राचीने सांगितलं तसं ह्या संपूर्ण पुस्तकाचं प्रूफ रिडिंग तू केलंस आणि ते आम्ही तुला रिक्वेस्ट केली म्हणून नाही, तू आपण होऊन ह्या पुस्तकासाठी मी पुढाकार काय घेतला करू शकते खरंच. ह्याच्यासाठी तू आपणहून पुढाकार घेतलास आणि ही भूमिका निभावली. मला अक्षरशः तुझे आभार मानायला माझ्याजवळ शब्द कमी पडतील. अहो, ताई मी घरचंच काम होतं. अगदी बरोबर आहे. पण घरचं काम सुद्धा करायला माणसं पुढे यावी लागतात. तुझ्या रूपाने आली म्हणून मला खूप आनंद झाला आणि तुला खूप धन्यवाद देते. आणि आता तुझी ही जी कविता, आजचा जो श्रावण आपला उत्सव इथे रंगला. खरं म्हटलं तर श्रावण म्हणजेच पवित्र मास, देवधर्म आणि सणवार हे जे सर्व वातावरण असतं म्हणजे निसर्ग, सौंदर्य आणि सर्व आहेच. पण साधारणपणे गृहिणी घरामधल्या सर्व देव पूजा ह्याच्यामध्ये इतक्या गुंतलेल्या असतात की निसर्ग सौंदर्याकडे पाहायला खूप कमीच वेळ मिळतो. तर हे जे पवित्र वातावरण आहे, हे वातावरण तुझ्या या कवितेमधनं आता आम्ही पूर्णपणे अनुभवलं. त्या आशुतोषाची, त्या परितोषाची आम्हाला संपूर्ण जाणीव झाली. खूप म्हणजे इतका आनंद झाला असं वाटतंय की आपण त्या शिवाच्या चरणी आपला हा श्रावण सरी हा काव्यसंग्रह अर्पण केला आणि त्याच्यामुळे मला मनापासून आनंद वाटतोय. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुझ्या धन्यवाद. आपण 3 कविता यामध्ये केलेल्या आहेतच आणि त्यामधलीच ही आणखी एक वेगळी कविता आता सर्वांना वाचायला मिळाली, ऐकायला मिळाली. खूप धन्यवाद. छान. धन्यवाद संपदाताई. आणि खरं तर संपदाताईच्या कवितेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करायची